उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ। उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं, आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचाही इशारा। खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा। परभणीसह मातोश्रीवरील बैठकीतही जाधवांची अनुपस्थिती। पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। मार्केट यार्ड परिसरात झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चा। राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असा बॅनरवर आशय। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, बागेश्वर बाबाचा दावा। महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात, इतिहासात असा कुठलाही दाखला नाही, बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। अत्याचारी भोंदू खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल। आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 उकळले। खरातचा सीए ललित पोफळेची सरकारवाडा पोलिसात तक्रार। बीडच्या नेकनूरमध्ये गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद, 2 गटात राड्यानंतर दगडफेकीची घटना, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणानं रस्त्यावर उभी असलेली पीएमपीची बस चालवली, व्हिडिओ समोर। पोलिसांनी TV9 मराठीच्या ड्रायव्हरच्या सतर्कतेनं अनर्थ टळला, तरुणाला घेतलं ताब्यात।